नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या करिअर एक्सपर्ट इंडिया या चॅनल वरती। 10th एसएससी बोर्डचा रिझल्ट लागलेला आहे, तर विद्यार्थी पासआउट झालेला आहे। त्या विद्यार्थ्यांसाठी खूप खूप शुभेच्छा। आणि ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी मार्क पडलेले असतील तर अशा विद्यार्थ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही, काळजी करायची नाही। कारण की विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी डिप्लोमा कोर्स म्हणजे 10वी नंतर डायरेक्ट डिप्लोमा कोर्स 3 वर्षाचा पॉलिटेक्निक मध्ये जर तुम्हाला ऍडमिशन करायचं असेल तर तुम्ही एकदम चांगल्या प्लॅटफॉर्म वरती आलात। तर जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की डिप्लोमा कोर्स केल्याच्या नंतर काय काय फायदे असणार आहे आणि डिप्लोमा कोर्सला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी डॉक्युमेंट्स कोणते कोणते तयार करायचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहे। तर सर्वप्रथम जर आपण या ठिकाणी आलो तर या ठिकाणी तुमच्यासाठी आपण पोस्टर तयार केलेलं आहे, त्यामध्ये सविस्तर जे काही डॉक्युमेंटची लिस्ट आहे पॉलिटेक्निकच्या ऍडमिशन साठी आपण ती तयार केलेली आहे। त्याच्यामध्ये सर्वप्रथम येतं तुमचं 10th मार्कशीट, आता जे काही तुम्ही पासआउट झाले त्याचं मार्कशीट लागेल, लिव्हिंग टीसी ते तुम्हाला जमा करायचं आहे। त्यानंतर आधार कार्ड लागेल, तुमचं डोमिसाइल सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला लागणार आहे, कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला लागणार आहे। कारण की कास्ट व्हॅलिडिटी किंवा कास्ट सर्टिफिकेट जर नसेल तर तुम्हाला स्कॉलरशिपचे बेनिफिट घेता येणार नाही। तर तुम्हाला लवकरात लवकर तुमचं कास्ट सर्टिफिकेट तयार करायचं आहे। इन्कम सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला तयार करायचे, त्यानंतर पासपोर्ट साइज फोटोग्राफ सुद्धा तुम्हाला तयार करून ठेवायचे। विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या गोष्टी आहे, हे जे काही तुम्हाला मी 3-4 डॉक्युमेंट सांगितले हे तुम्हाला अनिवार्य आहे पॉलिटेक्निकच्या ऍडमिशन साठी। तर लवकरात लवकर तुम्ही हे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तयार करून ठेवा। आणि जरी तुम्हाला अपेक्षेपेक्षा मार्क कमी जरी पडले असतील तर हरकत नाही, करिअर एक्सपर्टची जी काही टीम आहे ती मागील 5 वर्षापासून विद्यार्थ्यांना गाईड करत आलेली आहे आणि पॉलिटेक्निकचे बरेचसे असे ऍडमिशन करून दिलेले आहे। तुमची आवडती ब्रांच आणि तुमचं गव्हर्नमेंट कॉलेज असो किंवा प्रायव्हेट कॉलेज असो त्याचे बेनिफिट सुद्धा, स्कॉलरशिपचे बेनिफिट सुद्धा तुम्हाला मिळून देणार आहे। तर लवकर लवकर काय करायचंय, तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आजच पॉलिटेक्निकच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अजून माहिती जर हवी असेल तर लवकरात लवकर संपर्क करून आजच पेड काउन्सिलिंगला जॉईन व्हायचंय। भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।